नमस्कार मित्रांनो, मी प्रिया. सगळं काही इतकं वेगाने घडलं की अजूनही मला विश्वास बसत नाही. मी आणि माझा नवरा राहुल, आमच्या लग्नाला आता 5 वर्ष झाली होती. रोजच्या दगदगीच्या आयुष्यातून एक ब्रेक हवा होता. एक दिवस राहुलने अचानक मला म्हणला, "प्रिया, चल थायलंडला जाऊया. फक्त तू आणि मी, समुद्र, सूर्यास्त आणि थोडा स्वतःसाठी वेळ." मी लगेच होकार दिला. आम्ही विमानाचे तिकीट बुक केले आणि काही दिवसांतच मुंबई एअरपोर्टवरून बँकॉकला निघालो. बँकॉकमध्ये थोडा थांबा घेऊन आम्ही फुकेटला पोहोचलो. विमानातून खाली उतरताच गरम आणि ओलसर हवा अंगावर येऊ लागली. हिरव्या झाडांनी वेढलेला रस्ता, दूरवर निळ्या रंगाचा समुद्र आणि हवेतील तो खास थाई सुगंध, सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. आमचा रिसॉर्ट समुद्रकिनाऱ्यावरच होता. फुल मून रिसॉर्ट नावाचं ते ठिकाण. रिसेप्शनवर जाऊन चेक इन केल्यावर बॉयने आम्हाला रूम दाखवली. रूममध्ये पाऊल टाकताच आम्ही दोघे थक्क झालो. मोठी बाल्कनी, तिथून थेट समुद्र दिसत होता. पलंगावर मऊ गादी, हलके पिवळ्या प्रकाश आणि खोलीत शांतता. राहुलने मला घट्ट मिठी मारली. "इथे आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत," तो कानात कुजबुजला. आम्ही दोघेही थकलेलो होतो, तरीही त्या क्षणी एकमेकांकडे पाहून हसत राहिलो. सामान ठेवल्यावर आम्ही समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलो. पायाखाली मऊ वाळू, लाटांचा आवाज आणि सूर्यास्ताचे रंग, सगळं परफेक्ट होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ब्रेकफास्टसाठी गेलो. फ्रेश फ्रूट, थाई आमलेट आणि कॉफी. राहुल म्हणाला, "आज तू स्पामध्ये जा, मसाज घे. मी इथे थोडं काम करतो आणि नंतरच बीचवर भेटू." मी थोडी संकोचली. मसाजची कल्पना मला नेहमीच आवडायची, पण नवीन ठिकाणी, अनोळखी माणसाकडून. पण राहुलने खूप आग्रह केला, "रिलॅक्स होशील. इथे सगळे प्रोफेशनल आहेत, काळजी करू नकोस." स्पा सेंटर रिसॉर्टच्या आत होतं. आता आत शिरल्यानंतर हलक्या संगीताचा आणि अगरबत्तीचा गंध येत होता. एक स्मित करणारी थाई मुलगी स्वागत करायला आली. तिने मला फॉर्म भरायला दिला आणि मसाजचे पर्याय सांगितले. मी आरामदायी थाई मसाज निवडला. ती मला एका खोलीकडे घेऊन गेली. छोटीशी खोली, स्वच्छ आणि आरामदायक होती. मधोमध मसाज टेबल, भोवती पडदे आणि मंद प्रकाश. "मॅडम, कपडे काढून टॉवेल गुंडाळा आणि पोटावर झोपा," तिने सांगितलं. मी कपडे उतरवले, टॉवेल गुंडाळला आणि टेबलवर पडले. थोड्या वेळाने दरवाजा उघडला आणि एक तरुण थाई माणूस आत आला. त्याचे नाव विंग होते. वय सुमारे 30-32. उंची चांगली, शरीर मजबूत पण सौम्य चेहरा. त्याने हात जोडून नमस्कार केला आणि मऊ आवाजात म्हणाला, "हॅलो मॅडम, मी तुमची मसाज करणार आहे. आरामात राहा." त्याने हातावर तेल घेतले आणि माझ्या पाठीवर हळूवारपणे फिरवू लागला. त्याचे हात खरोखरच कुशल होते. खांद्यावरून सुरुवात करून हळूहळू कमरेकडे येत होता. प्रत्येक दाबाने माझ्या शरीरातील थकवा कमी होत होता. "तुम्ही खूप थकलेला आहात मॅडम," तो हळू आवाजात म्हणाला. मी फक्त हुंकारा दिला. त्याचे बोटे माझ्या पाठीच्या कण्यावर फिरत होते, मसल ढिली करत होते. मसाज जसा खोल जाऊ लागला तसतसं माझं शरीर शिथिल होत गेला. विंगने माझ्या पायावरही लक्ष दिले. मांड्यावर तेल ओतून हळूहळू मसाज करत होता. त्याचा स्पर्श हळूवार होता, पण तरीही एक वेगळी उबदार भावना जागृत होत होती. मी डोळे मिटून घेतले आणि फक्त त्या क्षणांचा आनंद घेत राहिले. बाहेर राहुल वेटिंग एरियात बसला होता, पण मला त्यावेळी काहीच काळजी नव्हती. मसाज चालू असताना विंगने हळू आवाजात थायलंडबद्दल, रिसॉर्टबद्दल थोडे बोलायला सुरुवात केली. त्याची वाणी इतकी शांत होती की ऐकताना मन रिलॅक्स होत होतं. माझ्या मनात आलं की इथे येणे किती बरोबर ठरलं. ते एका तासात मी खरोखरच नवीन ऊर्जा अनुभवत होते. मसाज संपल्यानंतर विंगने मला पाणी दिले आणि स्मित करत म्हणाला, "मॅडम, आशा आहे की तुम्हाला आवडला असेल." मी कपडे घातले आणि बाहेर आले. राहुलने मला पाहताच विचारले, "कसा होता अनुभव?" मी हसत म्हटले, "अद्भुत, रिलॅक्स वाटतंय." आम्ही दोघे हातात हात घालून समुद्र किनाऱ्यावर निघालो, पण मनात कुठेतरी त्या मसाजची आठवण राहिली होती. त्या स्पर्शाची, त्या आरामाची. थायलंडचा हा पहिला दिवस आम्हाला सांगत होता की ही ट्रिप फक्त सुट्टी नाही, तर काहीतरी नवीन आणि अनोळखी अनुभव देणार आहे. खोलीत शिरल्यावर मी क्षणभर थबकले. वातावरण इतकं शांत आणि आरामदायक होतं की बाहेरच्या जगाचा सगळा गोंधळ विसरून जावं असं वाटत होतं. मंद पिवळा प्रकाश, हलकं पार्श्वसंगीत, अगरबत्तीचा मधुर गंध. विंगने मला टेबलवर आरामात पडण्यास सांगितले. मी टॉवेल व्यवस्थित गुंडाळून पोटावर पडले. चेहरा त्या छोट्या खोंबणीत ठेवल्यावर शरीर पूर्णपणे रिलॅक्स होण्यास मदत होत होती. विंगने हात धुतले आणि गरम तेलाची बाटली उघडली. "मॅडम, मी हळूहळू सुरुवात करतो. कुठे दुखत असेल तर सांगा." त्या आवाजात इतका सौम्य होता की ऐकून बरं वाटलं. त्याने प्रथम माझ्या खांद्यावर तेल ओतले. दोन्ही हातांनी तो हळूवार दाब देत मसल ढिली करत होता. त्याचे बोट खांद्यातल्या कडक नसांवर फिरत होते. प्रत्येक दाबाबरोबर माझ्या शरीरातून एक सुकून जाणारी भावना पसरत होती. ऑफिसच्या तणावामुळे खांदे नेहमी दुखायचे. आज ते सगळं हळूहळू विरघळत होतं.
तो हळूहळू खाली येत होता. पाठीवरून ते लावून मोठ्या गोलाकार हालचाली करत होता. त्याची ताकद आणि कौशल्य दोन्हीही जाणवत होते. तुम्ही खूप चांगले काम करता, मी हळू आवाजात म्हणले. त्याने स्मित करत उत्तर दिले, थँक्यू मॅडम, हे माझं काम आहे. पण काही लोकांसाठी ते जादू बनतं. त्याचे शब्द ऐकून मी हसले. मसाज जसा खोल जायला लागला तसा तसा माझा श्वास हळूहळू स्थिर होत गेला. विंगने माझ्या कमरेवर विशेष लक्ष दिले. तिथे बराच ताण होता. त्याने दोन्ही हातांनी दाब देत बोटांनी फिरवत त्या भागाला आराम दिला. तेलाची ऊब आणि त्याचे कुशल स्पर्श यामुळे शरीरात एक वेगळीच उबदार भावना पसरली. मी डोळे घट्ट मिटले. मनात फक्त त्या क्षणांचा आनंद होता. राहुल बाहेर बसला असेल, पण आतल्या या अनुभवात मी पूर्णपणे बुडाले होते. मग तो माझ्या हातांकडे वळला. प्रत्येक बोट, मनगट, खांद्यापर्यंत मसाज करत होता. नंतर पायाकडे गेला. पावलांपासून मांड्यांपर्यंत ते लावून हळूहळू दाब देत होता. मांड्यावर जेव्हा त्याने हात फिरवले, तेव्हा शरीर थोडं थरथरलं. ते स्पर्श इतके व्यावसायिक होते, तरीही त्यात एक प्रकारची काळजी आणि कुशलता होती, जी जाणवत होती. मी कधीही एवढा पूर्ण मसाज घेतला नव्हता. विंग अधूनमधून हळू आवाजात बोलत होता, आता श्वास घ्या, सोडा. त्याच्या सूचनांप्रमाणे मी श्वास घेत होते. हे सगळं केवळ शरीरातच नव्हतं, मनही शांत होत होतं. मसाज चालू असताना थायलंडमध्ये येण्याचा निर्णय किती योग्य ठरला याची जाणीव होत होती. बाहेर समुद्रांच्या लाटांची आपट होती. आत मात्र एक वेगळी शांतता होती. जसजसा वेळ जात होता तसतसं माझं शरीर पूर्णपणे सैल झालं. विंग माझ्या पाठीवर शेवटचा गोलाकार मसाज पूर्ण केला. त्याने हळू आवाजात विचारले, मॅडम, आता पाठीवरून वळू का, किंवा तसंच ठीक आहे? मी ठीक आहे म्हणाले. तो माझ्या पाठीवर हात फिरवत शेवटचे स्पर्श देत होता. मसाजच्या मधल्या टप्प्यात मी पूर्णपणे वेगळ्या जगात हरवले होते. विंगने मला हळू आवाजात सांगितले, मॅडम, आता मी अधिक खोल मसाज करणार आहे, आरामात राहा. त्याचे शब्द ऐकून मी फक्त होकार दिला. शरीर आधीच इतकं सैल झालं होतं की काहीही बोलायची इच्छा नव्हती. त्याने पुन्हा तेल घेतले. यावेळी माझ्या कमरेवर आणि खालच्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्याचे हात माझ्या कमरेवर फिरत होते. मोठ्या गोलाकार हातांनी तो स्नायू ढिली करत होता. तेलाची ऊब आणि त्याचे दाब यामुळे एक वेगळीच उष्णता शरीरभर पसरत होती. मी श्वास रोखून घेत होते. मसाज आता केवळ व्यावसायिक राहिला नव्हता, तर त्यात एक प्रकारची काळजी आणि कुशलता जाणवत होती. विंगने माझ्या मांड्यावर आतल्या बाजूवर हळूहळू मालिश करायला सुरुवात केली. प्रत्येक स्पर्शात शरीर थरथरत होतं. मॅडम, तुम्हाला कसं वाटतंय, त्याने हळू विचारले. छान, मी मी कसाबसं उत्तर दिले. माझा आवाज स्वतःलाच वेगळा वाटत होता. तो पुढे म्हणाला, काही ठिकाणी ताण जास्त असतो, त्यामुळे मी जरा जास्त दाब देतो. त्याने माझ्या पाठीवरून खाली येताना काही भागांभोवती हात फिरवले. तेलाने सगळं क्षेत्र ओलसर आणि उबदार झालं होतं. त्याचे बोट हळुवारपणे दाब देत होते, स्नायूंना आराम देत होते. मी डोळे घट्ट मिटले होते. मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता. एवढं छान वाटतंय की थांबावंसं वाटत नव्हतं. विंगचे हात आता अधिक आत्मविश्वासाने काम करत होते. तो माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला जाणून अनुभवत होता असल्यासारखं वाटत होतं. मसाज जसजसा खोल जायला लागला तसतसा माझा श्वास वेगवान झाला होता. शरीरात एक अनोळखी उबदार लहर उसळत होती. अचानक त्याने एक स्पर्श केला. त्याचे हात माझ्या अंगांभोवती फिरत होते आणि त्यात एक ओलसर हळुवार जाणीव निर्माण झाली होती. मी थरथरले. रिलॅक्स मॅडम, त्याचा आवाज शांत ठेवण्यास मदत करत होता. त्याच्या बोटांची आणि हातांची हालचाल इतकी कुशल होती की शरीर स्वतःहून प्रतिसाद देत होते. माझ्या मनात एक वेगळीच उष्णता जागृत झाली. मी तोंडात टॉवेलचा किनारा चावला आणि स्वतःला सावरले. विंगने मला पाठीवर वळवले. आता मी वरच्या बाजूला होते. त्याने माझ्या पोटांवर, मांड्यांवर मसाज सुरू केली. त्याचे स्पर्श आता अधिक हळू आणि संवेदनशील झाले होते. माझे श्वास अनियंत्रित होत होते. शरीरात एक तीव्र आनंदाची लहर उसळली. मी कधीही असा अनुभव घेतला नव्हता. तो माझ्या मांड्यांवर काम करत असताना मी त्याच्याकडे एकटक पाहिले. त्याचा चेहरा शांत होता, पण डोळ्यात एक वेगळी चमक होते. त्याने हळू आवाजात म्हटले, मॅडम, तुम्ही खूप सुंदर आहात. ते शब्द ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. मसाज आता पूर्णपणे वेगळ्या पातळीवर गेला होता. त्याचे हात माझ्या पोटावर हळूवार फिरत होते आणि प्रत्येक स्पर्शात आनंद वाढत होता. मी स्वतःला रोखू शकत नव्हते. शरीरात एक वेगळी तीव्र लहर उसळली आणि मी पहिल्यांदाच त्या क्षणी पूर्णपणे मुक्त झाले. विंगने शांतपणे मसाज चालू ठेवला, जणू काही सर्व सामान्यच होतं. त्याने मला हळूवार स्वच्छ केले आणि पुन्हा टॉवेल व्यवस्थित केला. मसाज संपला तेव्हा मी थरथरत होते. शरीर पूर्णपणे थकलेलं पण समाधानी होतं. विंगने मला पाणी दिले आणि स्मित करत म्हणाला, मॅडम, आशा आहे की तुम्हाला चांगला अनुभव मिळाला. मी कसाबसा हो म्हणले. कपडे घालत असताना हात थरथरत होते. बाहेर येताना मला वाटले की जणू मी नवीन जगातून आले आहे. मसाज रूममधून बाहेर पडताना माझे पाय थरथरत होते. शरीर हलकं झालं होतं, पण मन मात्र वेगळ्याच भावनांनी
रोजच्या कल्लोळात होतं. मी हळूहळू श्वास घेत रिसेप्शनकडे आले. विंगने मला दरवाजापाशी निरोप दिला. त्याचा चेहरा शांत होता, पण डोळ्यात हलकीशी चमक होती. मॅडम, पुन्हा कधी गरज पडली तर सांगा, तो हसत म्हणाला. मी फक्त स्मित केले आणि बाहेर आले. राहुल वेटिंग एरियात बसला होता. त्याने मला पाहताच उठून जवळ आला आणि हातात हात घातला. काय प्रिया, कसा होता अनुभव? त्याच्या प्रश्नाने मी क्षणभर थबकले. चेहरा अजूनही लाल होता. शरीरात एक अनोखी उबदार जाणीव होती. मी हसत म्हणाले, खूप छान होता. खरोखर रिलॅक्स वाटतंय. तू बरोबर म्हणालास. मला हा ब्रेक हवाच होता. राहुलने मला जवळ ओढले आणि कपाळावर किस केले. चल आता समुद्र किनाऱ्यावर जाऊ, सूर्यास्त पाहू. आम्ही दोघेही हातात हात घालून समुद्र किनाऱ्याकडे निघालो. पायाखाली मऊ वाळू, समोर लाटांचा आवाज आणि आकाशात रंगांची मैफिल. पण माझ्या मनात मात्र त्या खोलीतील क्षणांची आठवण वारंवार येत होती. विंगचे कुशल स्पर्श, शरीरात उसळलेली ती तीव्र लहर, ते अनपेक्षित आनंद, सगळं जणू स्वप्नासारखं वाटत होतं. मी राहुलकडे पाहिले. तो आनंदाने समुद्राकडे पाहत होता. त्याला यातलं काहीही माहिती नव्हतं आणि मला ते सांगायची इच्छाही नव्हती. रात्री रूममध्ये परतल्यावर आम्ही दोघेही आंघोळीला गेलो. गरम पाण्याखाली उभे राहिल्यावर राहुलने मला मिठी मारली. त्याचे स्पर्श मला परिचित होते, प्रेमळ होते. आम्ही एकमेकांना जवळ घेतले. त्या रात्री ते करताना मी डोळे मिटले आणि मनात थायलंडच्या त्या खोलीतील क्षण येत होते. राहुलला ते कधीही कळणार नव्हते, पण मला ते रहस्य जपायचे होते. ते खास व्यक्ती, व्यक्तिगत अनुभव बनून राहिला होता. पुढचे काही दिवस आम्ही थायलंडचा आनंद घेतला. बीचवर फिरणे, बोट राईड, थाय स्ट्रीट फूड खाणे, टेम्पल्स पाहणे, सगळं छान चाललं होतं. पण अधूनमधून मला त्या मसाजची आठवण यायची. शरीर अजूनही त्या स्पर्शाची जाणीव ठेवून होते. मी स्वतःशीच विचार करायची, हे काय घडलं? मी का थांबले नाही? पण उत्तर मिळायचं, कदाचित हा ट्रिप मला एक नवीन बाजू दाखविण्यासाठीच आला होता. राहुलसोबतची जवळीक या ट्रिपमध्ये अधिक गाढ झाली. आम्ही रात्री बाल्कनीत बसून बोलायचो, स्वप्ने पाहायचो. तो मला माझी लाडकी म्हणायचा आणि मी हसायची. पण मनाच्या एका कोपऱ्यात ते रहस्य होते. मी ते कधीही बाहेर काढायचे नव्हते. ते फक्त माझं होतं. ट्रिप संपत आली तेव्हा आम्ही दोघेही थोडेसे उदास झालो. विमानात बसल्यावर राहुलने माझा हात धरला आणि म्हणाला, पुन्हा येऊयात ना? मी होकार दिला. मुंबईत परत आल्यावर रोजच्या दिनचर्येत बुडालो, पण थायलंडची आठवण कधीही विसरली नाही. त्या मसाजने मला शरीर आणि मन यांच्यातील एक नवा संबंध दाखवला होता. मी अधिक आत्मविश्वासाने, अधिक जागृत होऊन परतले होते. कधीकधी रात्री एकटे असताना मी डोळे मिटून त्या क्षणांची आठवण करायची. ते गुपित राहिलं. राहुलला कधीच कळणार नाही. आमचा हनीमून खरोखरच अविस्मरणीय झाला होता. प्रेम, रोमांच आणि एक छोटंसं व्यक्तिगत रहस्य यांनी भरलेला. थायलंडने मला दिलेला हा अनुभव मी आजही जपून ठेवला आहे. कदाचित आयुष्यात असे क्षण येतात जे आपल्याला बदलतात, पण सांगता येत नाही आणि ते ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला या कथेचा दुसरा भाग हवा आहे का? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.